या 9 दिवसाच्या शिबिराची त्रिसूत्री तपसेवा सुमिरन. आणि म्हणून 9 वर्ष म्हणजे बदल. तो बदल आपल्यामध्ये घडून येतो का? आणि म्हणून नवभावातला पहिला भाव हा आहे की जो बदल निसर्गामध्ये घडून येतो तो निसर्गासारखाच आपल्या आयुष्यामध्ये घडून येतो का? येत नसेल तर का येत नाही, आणि येत नसेल तर तो कसा घडवून आणता येईल. मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही कोणाचा मुलगा आहात? तुम्ही कोणाच्या मुलगी आहात? वसंतराव पाटील. तुमचं वय काय? 65 वर्ष. तुम्हाला विचारत नाही, काळजी करू नका. आपण कुणाचे मूल आहोत? ईश्वराचे म्हणजे कोणाचं? ईश्वराचे. आणि आपलं वय काय? आपलं वय किती आहे? माहिती आपलं वय किती? हा? तुमचं 66 वय या देहाचं. मी तुमचं वय म्हणतोय, तुमच्या देहाचं नाही. आपण ईश्वराचे लेकरू असो होतं, मग ईश्वर म्हणजे कोण आहे? ईश्वर कोण आहे? कुठे? आपण ईश्वराची लेकर आहोत, म्हणजे आपण निसर्गाची लेकर आहोत. आपण सृष्टीची लेकर आहोत. आणि म्हणून आपलं वय मिलियन्स ऑफ इयर्स आहे. सृष्टी निर्माण होतानाच जी जी निर्मिती झालेली आहे तीच आपण आहोत. म्हणून तुमचं माझं वय तिथून कॅल्क्युलेट केलं पाहिजे. मग इतकी वर्ष आपण कुठे होतो? इन्कार्नेशन्स, पुनर्जन्म. इतकी वर्ष आपण कुठे होतो? ट्रान्सफॉर्मेशन्स, बदल. ते बदल होता 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 आपण नरदेहापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. किंबहुना नरदेहापर्यंत सुद्धा आपण अनेक वेळेला येऊन पोहोचलेलो असू. कारण नरदेह म्हणजे सुद्धा ट्रान्सफॉर्मेबलच आहे, तोही बदलणार आहे. म्हणून मी 2 बेसिक प्रश्न केले. आपण कोणाचे लेकरू आहोत आणि आपलं वय किती आहे? तर आपलं वय तिथून आहे 75, 66, 60, 54. हे या जन्मातल्या या देहाचं वय आहे. कारण आपण आपल्या आईबापांचे लेकरू नाही आहोत, आपण निसर्गाचे लेकरू आहोत. मग निसर्गाचे जर आपण मूल आहोत तर बापाचे किती गुण आपल्यामध्ये आलेले आहेत.